आता वाजलेले आहेत 10:30. घड्याळ आपलं 10 मिनिट पुढे आहे आणि 10:30 वाजता आता मी करणार आहे नाश्ता बरं का. आता नाश्त्यामध्ये मी काय घेतलेलं आहे, स्प्राऊट घेतलेले आहेत, मटकी स्प्राऊट म्हणजे शिजवलेली मटकी. ह्याची रेसिपी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. मटकी स्प्राऊट घेतलेले आणि 4 बदाम घेतले. आता हे मी खाणार आहे, 10 ते 15 मिनिट लागतील. 15 मिनिट लागणार मला हे खायला. आणि हे खाऊन मी जाणार आहे 10,000 पावले चालायला. तर मला सर्दी झाली, आवाज थोडा वेगळा येऊ शकतो. आता 10,000 पावले चालायला किती वेळ लागतो, किती किलोमीटर आपण 10,000 पावले चालू शकतो, म्हणजे मी माझं दाखवणार आहे की किती वेळ लागतोय मला 10,000 पावले चालायला, किती किलोमीटर चाललं जाते, किती कॅलरीज जळतायत हे दाखवणार आहे. हे जर 30 दिवस फॉलो केलं तर किती कॅलरीज आपली जळतील आणि आपलं किती फॅट कमी होईल हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. किंवा आपण कॅल्क्युलेट करणार आहे की एक दिवस चाललं, असं 30 दिवस चाललं तर शरीरात किती मोठा बदल होईल. तर आता मी चालायला जाणार आहे, त्याच्या आधी आपला हा नाश्ता करून घेते. हा नाश्ता करून कपडे वगैरे वाळत घालून मी 11:00 वाजता चालायला जाणार आहे, कारण लगेच खाल्ल्या चालायला जायचं नाही. 11:45 पर्यंत मी खाते, कपडे वगैरे वाळत घालणार आणि 11:00 मी चालायला जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवणार आहे की किती पावले होत आहेत, किती किलोमीटर होत आहे आणि मी कुठपासून कुठपर्यंत जाते. चला मग. आता हे मी वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, जवस वगैरे भाजून ठेवलेले आहेत. ते चमचाभर खाते, पाणी पिलेलं नाहीये मी, मला तिखट लागले आणि पचन पण त्यानं व्यवस्थित होतं. आता जिथं 5,000 पावले होणार ना, तिथून मी रिटर्न फिरणार आहे, कारण मला स्कूलला आणायला जायचंय ना अन्वीला. तोंड बांधून निघावं आपलं. नशिबानं ऊन नाहीये, पाऊस आला तर पावसात भिजायचं. आज एक पाण्याची बॉटल घे, पैसे वगैरे काहीही घेतलेलं नाहीये, फक्त ही बॉटल घेणार आहे. हातात जास्त ओझं नको म्हणून हे घेणार आहे आणि चालायला लागते. चला आता खाली जाते आणि मग रेकॉर्डिंग दाखवते तुम्हाला 0 सेट करून. लॉक लावून घेते. शूज घालायचे म्हणजे चालायला पण त्रास नाही, आपलं कम्फर्टेबल. आधी खाली जाते मी. तर मी आता चालायला सुरुवात केली आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग दिसत असेल, मी स्टेप्स आहेत ना त्या रिसेट केलेल्या आहेत 0वर. आता ते स्टेप्स काउंट करणार, कॅलरीज पण काउंट करणार. रोडनं चालायला सुरुवात केली मी, गाड्या येत आहेत बरं का. कचरा ओला सुका व्यवस्थित टाकायचा आहे, कारण की ना जनावरं पण खात असतात, त्यांच्या पण पोटात प्लास्टिक जाते. उत्तम नगर मध्ये आली आता, अगदी नॉर्मली चालतीये बरं का मी, अगदी नॉर्मली, जास्त फास्ट नाही, कारण की आपलं मग एनर्जी तिथं डाऊन होऊन जाईल. थोडंसं थांबतीये 5 मिनिट मी आणि मग पाणी पिते, कारण आता 11:30 वाजले आणि डिहायड्रेशन पण व्हायला लागलंय, कोरड पडायला लागलीये. शिवण्याच्या अलीकडे रुद्र हॉटेल आहे, तिथपर्यंत आलीये मी आता. माणसांपेक्षा गाड्या आणि कचरा जास्त आहे बरं का. का घालायचे माहितीये का, आपण चप्पल घातल्यावर नाही का पायाची साल वगैरे निघू शकते किंवा ना चालू वाटत नाही. आणि जिथं आपल्याला असं वाटतंय ना आपले पाय दुखायला लागलेत, अजिबात सुद्धा स्वतःवर जबरदस्ती करायची नाही, तिथंच थांबायचंय. चालण्याचा फायदा हा आहे बरं का. आपल्याला ना कधी कधी बसनं गोष्टी कळत नाहीत, त्या आपल्याला चालत फिरत कळतात, कुठं काय आहे बाबा, कुठं काय भेटतं. जवळजवळ 4,000 पावलं मी चाललेले आहेत. चालताना अजिबातही कुणाशी फोनवर बोलायचं नाहीये, फोनवर नाही बोलायचं कुणाशी. आपल्या शिवण्याचं गार्डन आहे ना, तिथपर्यंत आलीये चालत. थोडस बसली आता पाणी प्यायला. डिहायड्रेट नाही झाली पाहिजे बॉडी अजिबात सुद्धा बरं का. पाणी प्यायचंय, पाणी अजिबात सुद्धा स्किप करायचं नाहीये. पाणी नसेल अवेलेबल आपल्याबरोबर एखादा ज्यूस प्यायचा आहे, पण शरीराला काहीतरी पाहिजे. तर अशी बसलीये मी इथं 5 मिनिटं, परत चालायला सुरुवात करणार आहे. ऊन यायला लागले.
आता 5 मिनिटमध्ये माझी 5000 पावले पूर्ण होतील आणि मी परत रिटर्न फिरणार आहे बरं का. झालीत माझी 5000 पावले कंप्लीट. सगळे जिमचे इन्स्ट्रुमेंट आहेत लाईननं रोडच्या साईडला. आता मी माघारी फिरते. आता मी डायरेक्ट घरी पोचल्यानंतर जाताना एक भाजी घेणार आहे कुठली तरी, तिथंच डायरेक्ट व्हिडिओ काढतीये आणि डायरेक्ट घरी पोचल्यानंतर व्हिडिओ दाखवते. थोडं स्पीड वाढवायला लागणार आहे मला, कारण की आता अन्वीला आणायला जायचंय, त्यामुळे आता थोडंसं स्पीडनं चालणार आहे मी. माझ्या पाण्याची बॉटल पण संपत आली आहे. मी एक स्टॉप घेऊन पाणी पिणार आहे थोडंसं पुढे गेल्यानंतर. चला मी करते आता सुरुवात फास्ट. थोडे थोडेसे पाय चढ यायला लागलेत. परत मी माघारी रिटर्न फिरून रुद्र हॉटेल जवळ आली आहे. मध्ये मस्त मस्त फळं पण यायला लागलेत. आता राहिलेलं पाणी पिऊन टाकते. संपलं आता शेवटची 2000 पावले. शेवटची 1000 पावले राहिलीत आता. आणि जिथून आपण स्टार्ट केलेली तिथंच बघा गाया खातायत. पालिकेची लोक साफ करत होते का नाही सुरुवातीला, बघा तिथंच येऊन पोचली. आता शेवटची 1000 पावले चालतीये मी. त्या झाडापासून सुरुवात केलेली, त्या झाडापाशी येऊन पोचलेले बरोबर 10000 पावले, थोडीशी जास्त कंप्लीट झालेले आहेत. आता किती तास लागले वगैरे. आता घरी पोचते, बसते, जरा पाणी पिते. थकले आता, थकले ग बाई थकले. बरोबर 1 वाजता, म्हणजे 1ला 10 कमी आहेत बरं का. 10 मिनिट पुढं आहे घड्याळ. घाम आलाय म्हणून लगेच हातपाय तोंड धुवायचं नाही आणि पटपट पाणी पण प्यायचं नाही. रस्त्यानं जेवढ्या वेळेला पाणी पिलं मी, थोडंसं थांबून पिलं, म्हणजे थोडंसं थांबायचं 2-3 मिनटं तरी, मग पाणी प्यायचं. आता मी घरी आली आहे ना, आता पण थोडंसं 1-5 मिनटं थांबायचं, पाणी प्यायचं, थोडंसं रिलॅक्स व्हायचं आणि मग तोंड हातपाय धुवायचं लगेच, कारण शरीर आपलं गरम झालेलं असतं, बरोबर ना. आता मी स्क्रीन रेकॉर्ड करते आणि तुम्हाला दाखवते की मी किती काय काय केलं. मध्ये दाखवते, ॲपमध्ये दाखवते 10600 पावलं मी चालली. 1 तास 10 मिनिटात दाखवते, पण मी ॲक्च्युअलमध्ये 2 तास लागलेत मला. मी 11 वाजता गेलेले, मी 1 वाजता आली आहे. पण त्या ॲपमध्ये कसं त्याचं कॅल्क्युलेशन असेल, त्याच्यामध्ये 7 किलोमीटर मी चाललेलं दाखवते आणि मला माहिती आहे तिथपर्यंत 7 किलोमीटर रिटर्न होतंय, 6-7 किलोमीटर होते. जसं ॲप कॅल्क्युलेट करते मी तसं तुम्हाला सांगते. पण मला 2 तास लागले 7-7.5 किलोमीटर चालायला, 10000 पावले चालायला. मला कॅलरीज माझे 430 जळल्या, म्हणजे 450 पकडल्या. 450 गुणिले 30 दिवस केलं तर 13000 कॅलरीज जळतात, म्हणजे जवळजवळ 2 किलो फॅट कमी होतं. मग महिन्यात फक्त जरी रोज 10000 पावले चाललं तरी सुद्धा 2 किलो फॅट कमी होतं. मग बाकीचं साखर, डाएट व्यवस्थित घेतलं प्रॉपर तर अजूनही वजन कमी होऊ शकतं. शिवाय शरीराला त्रास होणार नाही. आपल्याला व्यायामाची सवय नाहीये तर 2 तास दिवसातले आपण काढू शकतो. जसं जसं सवय लागते तसं तसं कमी तास लागतात. सुरुवातीला मी चालायचे तेव्हा मला 3 तास लागायचे. आणि असं नाही की असं मी चालले असंच चालावं, कारण मी पण इथं चालते ना तेव्हा घरात येते, थांबते, नंतर चालायला जाते. असं नाही की कंटिन्युअसली चालते. पण आज तुम्हाला मला दाखवायचं होतं की बाबा तुम्हाला वाटत असेल की किती वेळ जातो 10000 पावले चालायला, तर एवढा वेळ जातो. प्रत्येकाचा कमी जास्त होऊ शकतो, कुणाचं ज्याचं त्याचं स्पीड असतं त्याच्यावर डिपेंड असतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाकी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. अन्वीला आणायला जायचंय.